भाजप शिवसेना एकत्र येतील याची 200% खात्री असल्याचा विश्वास भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला। ते कोल्हापुरात बोलत होते। तसंच दोनही पक्ष एकत्र यावेत यासाठी आपण जातीने प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलंय। राज्यामध्ये अनेक घडामोडी चालू आहेत। या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत चंद्रकांत पाटील आहेत। दादा, एकूणच मुंबईच्या या एकूण प्रकरणामध्ये बोलताना काल शिवसेना आमच्यासोबत आली तर ठीक, नाही तर आमच्यासोबत अनेक पर्याय आहेत असं गडकरी यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात काय तुम्ही काय सांगा? वारंवार गेले आठवड्याभर माननीय नितीनजी हेच म्हणतायत की शिवसेना भाजप एकत्र येणं हेच नैसर्गिक आहे। मी वारंवार असं म्हणतोय की शिवसेनेने आणि भाजपने अभद्र युती करू नये। मी अभद्र अशा अर्थाने म्हणतो की जी खरं म्हणजे नॅचरली असू शकत नाही, पण शेवटी आम्ही राजकारण करतो। त्याने राजकारण करत असताना जी लोकशाही आपण स्वीकारली, त्यात निवडणुका विजयी होणं, सत्ता स्थापन होणं, तिजोरीचे किल्ले हातात येणं, योजना त्यामुळे आखायला मिळणं, याला काही पर्यायच नाही। आणि त्यामुळे सबस्टॅन्शियल वेळ आम्ही देतो आहोत आणि अजूनही माझा ठाम विश्वास आहे की याच्यामध्ये नक्की सुधारणा होईल आणि भाजप शिवसेनाच एकत्र येईल। त्यामुळे नितीनजीने म्हटलं ते हे म्हटलंय की बा एवढे सगळे प्रयत्न करून होणार नसेल, तर मग त्यांना जसे अनेक ऑप्शन्स आहेत तसे आम्हालाही अनेक ऑप्शन्स आहेत। काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपली चर्चा झाली बेळगावमध्ये, तर काय या चर्चेतून निष्पन्न होतं? नाही, उद्धवजींची माझी बेळगावला चर्चा होऊ शकली नाही। याचं कारण मी राजेश क्षीरसागरांच्या मुलाच्या लग्नाला याच्या धावपळीत होतो। ते विमान उडवण्याच्या धावपळीत होते। 10 वाजता बेळगावचं एअरपोर्ट बंद होतं। त्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकाला नमस्कार केला, उभ्या चौकशी केली, कुठून आलास? मी त्यांना सांगितलं की औरंगाबादला रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाला होतो। इतकंच झालं। त्यामुळे चर्चा बसून होईल अशी माझी खात्री आहे। दानवेंच्या विवाहाला उद्धव ठाकरेंनी पाठ फिरवली असं म्हणता येईल? नाही, असं आहे की त्यांना राजेश क्षीरसागरांच्या मुलाच्या लग्नाला यायचं होतं। शेवटी शिवसेनेच्या आमदारांनी, म्हणजे आमचे तर मुख्यमंत्री तर एकेका दिवशी 3-3, 4-4 अशा आमदारांच्या मुलाच्या लग्नाला उडाताण करून जात असतात। त्याचं कारण त्या राज्याच्या प्रमुखाचं ते एक मोठं काम आहे। कार्यकर्त्याच्या घरचं जे कार्य आहे ते आपलं मानावं, आणि त्यामुळे ते औरंगाबादला आले नसतील। मी अजूनही त्या मानाने धावपळ करतो, त्यामुळे मी औरंगाबादही केलं आणि कोल्हापूरही केलं, पण त्यांना स्वाभाविक प्रायोरिटी आमदाराच्या मुलाच्या लग्नाची होती। शेवटचा प्रश्न की खरं तर या दोन्हींची मोठ बांधण्याचं काम तुमच्याकडेच आहे, तर तुम्हाला कितपत वाटते की ही मोठ बांधली जाईल? कारण खूपच कमी दिवस राहिलेले आहेत। मला 100% नाही 200% खात्री आहे। आणि आपण मला पाहतात की माझं इंट्युशन असं आहे की 200% न्यायाने आणि समन्वयाने प्रश्न संपेल। न्यायाने अशा अर्थाने की बा ज्या सीट्स आहेत दोघांच्याही त्याचा विचार करून काही फॉर्म्युला समोर येईल, आणि समन्वयाने म्हणजे सगळी कटुता टाळून एकमेकाशी नीट बोलून हास्य विनोदाने पुन्हा पूर्वीसारखं वातावरण होईल, सगळं नीट होईल यासाठी माझा 100% नाही 200% विश्वास आहे। आपण पाहिलं की वेळ कमी आहे, मात्र आमचे प्रयत्न चालू आहेत आणि 200% विश्वास स्वतः चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला की मुंबईमध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र येईल आणि एकत्र सत्ता स्थापन करतील। रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर।